युग युग एकूण 4, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, 3 युग संपली. कृत, त्रेता, द्वापार संपली. आता हे कलियुग चालू आहे. ह्याला जेव्हा समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती वाढते, अनाचार, अत्याचार, निवडणुकीत पैसे वाटणार असा काय नाही काय, म्हणजे ह्यो भ्रष्टाचारच आहे ना. असं जर काय चालता तर तेव्हा भावानी माता जन्म घेते. आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं तर भावाभावात जी भानगड होते ना ते बायकामुळेच होते. रागमान नव्हता, पण सत्य परिस्थिती सांगते. पण त्याचबरोबर चांगलं सुद्धा त्या भावानी मातेने आजपर्यंत चांगलं सुद्धा केलं आहे. कारण त्या दुष्टांचा नाश तिने केला आहे. 3 युगामध्ये 3 बाया निर्माण झाल्या. कृतयुगामध्ये पार्वती, त्रेतायुगामध्ये सीता आणि द्वापार युगामध्ये द्रौपदी. हा 3 युग संपली. आता 4थं युग कलियुग चालू आहे. मागे कोणतरी एक आली होती राधेमा. आम्ही म्हटलं तर लवकर जवळ येईल असं वाटतं. कलियुग जवळ येईल. राधेमा जगाची मायली ती म्हणे मी जगाची म्हणजे आता नेस्त नाबूतच झाली कुठे असं ते. पण कथा कल्पतरूच्या शेवटच्या पानावर शेवटच्या भागामध्ये सांगितलेले आहे या कलियुगाची संख्या 4,32,000 वर्ष आहे. किती? 4,32,000 वर्ष. जेमतेम 5 वर्ष आता गेली आहे. 5,000 वर्ष गेली आहे. अजून किती शिल्लक काय होईल बघा. मग ह्यो भ्रष्टाचार पैसे वाटण्याचा किती होईल तो बघा. काय खरं नाही बाबा. आम्ही त्याच्यात पडत नाही. गजाराकडे वळूया. ह्या 4 युगावर त्यांनी कसा भवानी मातेने त्या दुष्टांचा नायनाट केला ते सांगितलेलं आहे बघा. कमाल झाली, स्वप्नात आली. पण त्या माझ्या नाही बाबा. नाही तो बुवा म्हणा या म्हातारा काय खूळ लागला की काय यावेळी स्वप्न पडक लागले का माझ्या ना. आनंद शिंदेनी म्हटलं आता कमाल झाली, स्वप्नात आली, राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मी मला. त्या नटीनं मारली. देवावरी धर्मावरी, देवावरी धर्मावरी संकट जेवाये. देवावरी धर्मावरी संकट जेवाये. देवावरी धर्मावरी संकट जेवाये. देवावरी धर्मावरी संकट जेवाये.
लंका जळाली. पण ज्या विभीषणाने रामाची संगत केली तो विभीषण वाचला. म्हणून संगत चांगल्याची करा. आता चांगलं समजायचं कसं, वरून दिसतात ते बदलून त्याची वागणूकच वेगळी येतं. आमचे नगरसेवक आहेत. यानंतर मी वडिलांना विनायकरावांना भरपूर मानायचं. बुवा या